नमस्कार नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या राजांनो वाघांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पीडब्ल्यू महाराष्ट्रावरती। बघा आज आपण 6वीचा जो पुढची जी कविता आहे जिचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला, ही कविता आज आपण बघणार आहोत। तर चला आपण आपल्या या कवितेला सुरू करूया जिचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला। आणि जर अजूनही आपण आतापर्यंत आपल्या पीडब्ल्यू व्हॉट्सअपच्या या चॅनलला तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर 6वी आणि 7वीचं हे आपलं चॅनल आहे, ज्या चॅनलवरती तुम्हाला अगदी मोफतपणे सगळ्या नोट्स प्रश्न उत्तरे हे सगळं तुम्हाला मटेरियल जे आहे या चॅनलवरती व्हॉट्सअप चॅनलवरती मिळणार आहे। पीडब्ल्यू महाराष्ट्र 6-7 हे तुमचं चॅनल आहे। या QR कोडला स्कॅन करा आणि या चॅनलला जॉईन करा आणि अगदी पूर्णपणे सगळ्या विषयांचं मोफत मटेरियल जे आहे या चॅनलवरती तुम्हाला मिळेल मित्रांनो। ठीक आहे, तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला। गवत फुला रे गवत फुला, इंदिरा संत जे आहेत ना हे या कवितेच्या कवी आहेत मित्रांनो। आणि या कवितेमध्ये आपल्या ज्या कवयित्री ज्या आहेत ना यांनी माळावरती फुललेल्या गवत फुलांचे वर्णन केलेलं आहे। म्हणजे माळ म्हणजे छोटासा डोंगर जो असतो, या छोट्या डोंगरावरती जे हे गवताचे जे फुलं जे असतात ना, गवतामध्ये येणारे छोटे छोटे फुलं असतात रंगबिरंगी, या फुलांचं वर्णन जे आहे हे या कवी आपल्या इंदिरा संत यांनी यामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर चला सुरू करूया। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। बघा हे आपले कवी जे आहेत इंदिरा संत हे काय म्हणतात की या माळ रानावरती हे सगळे मुलं जे आहेत, लहान लहान मुलं जे आहेत, हे कोणी पतंग खेळतायत। ठीक आहे, तर पण आपल्या इथं हे जर बघितलं तर कवी जे आहेत ना हे बिलकुल याच्यामध्ये खेळत नाहीत। या डोंगरावरती या माळावरती या गवतामध्ये जे बारीक बारीक जे फुलं जे आलेले आहेत ना, या फुलांचा हे कवी जे आहेत हे आनंद घेत आहेत। तर बघा कवी गवतामध्ये उमललेल्या छोट्याशा रंगीबेरंगी आणि सुंदर फुलांशी प्रेमाने बोलत आहेत। ते फुल इतके सुंदर आहेत, एवढे निरागस आहेत आणि गोड दिसते की कवीला ते खूप आवडू लागले। कवीला हे फुल जे आहे हे खूप आवडू लागले आणि म्हणून कवी त्या फुलाला विचारतो, काय विचारतो त्या फुलाला, काय विचारतोय कवी की अरे गवत फुला, तू मला इतका का आवडतोस, तुझ्याबद्दल मला एवढा लळा, लळा म्हणजे काय, जिव्हाळा, प्रेम, तुझ्याबद्दल मला एवढा जिव्हाळा एवढं प्रेम का बरं लागलेलं आहे। गवत फुला तू मला सांग, गवत फुला तू मला सांग की या गवतामध्ये उमललेले हे जे छोटे छोटे रंगबिरंगी फुलं जे आहेत ना, हे फुल आहे, हे फुल आहे, हा हे फुल आहे, हे फुल आहेत ना, तर हे जे लहान लहान फुलं जे उमललेले आहेत ना, तर या सुंदर फुलाशी कवी जे आहेत हे प्रेमाने बोलत आहेत। आणि ते फुलं एवढे गोड आहेत, एवढे निरागस आहेत की कवीला हे फुलं खूप आवडू लागले आणि कवी त्या फुलांना विचारतोय की अरे गवत फुला तू मला सांग, तू मला एवढा का आवडतोयस, तुझ्याबद्दल मला एवढा जिव्हाळा एवढा प्रेम एवढा लळा जो आहे तो का बरं लागलेला आहे, असं कवी इथे विचारत आहे या ओळींच्या माध्यमातून। ठीक आहे, पुढे बघा। मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा। इथे आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळे मित्र जे आहेत ना, हे सगळे मित्र डोंगरावरती खेळत आहेत। काय खेळत आहेत, पतंग खेळत आहेत। तर कवी आपल्या मित्रांसोबत माळावरती पतंग उडवत असतो तेव्हा त्याला गवतामध्ये डोलणारे हसल्यासारखे वाटणारे सुंदर गवत फुलं दिसतात। कवी आपल्या मित्रांसोबत जर त्याचे मित्र जर बघितले तर हे या माळ रानावरती डोंगरावरती पतंग उडवत आहेत, पण पण त्याला त्या गवतामध्ये डोलणारे कवीला काय दिसत आहेत, कवीला दिसत आहेत या डोंगरावरती या माळ रानावरती गवतामध्ये डोलणारे हसणारे फुलणारे हे जे तुमचे गवत फुलं जे आहेत ना, हे गवत फुलं आपल्या कवीला दिसत आहेत। त्या फुलांचे सौंदर्य आणि रंग पाहून कवी इतका आनंदी होतो। या फुलांचं रंग जे आहे, या फुलांचं रंग, ठीक आहे, यांचं रूप यांचं सौंदर्य बघून कवीला एवढा आनंद होतो की तो आकाशामधील पतंग सुद्धा विसरून जातो। हा जो कवी जो आहे हे आकाशामधले पतंग विसरून जातो, कारण की हे जे तुमचे फुलं जे आहेत या फुलांचं सौंदर्य यांचं रंग इतकं कवीला हे फुलं आवडतात की यांच्या सौंदर्यापुढे कवी जो आहे हे आकाशामधले जे पतंग आहेत ना, या पतंगांना सुद्धा तो विसरून जातो आणि मित्रांना सुद्धा तो क्षणभर विसरतो की असे मित्र इथे खेळायला आलेले आहेत, आपल्यासोबत आपले मित्र खेळायला आले आहेत, पतंग उडवत आहेत, आपण पण पतंग आणलेला आहे। तर कवी सगळं काही विसरून जातो आणि तो त्या फुलांच्या प्रेमामध्ये पडतो। फुलं त्याला एवढे आवडतात की कवी असा म्हणतो की मी सगळं माझं भान हरपून गेलोय, मी सगळं विसरून गेलोय, माझे मित्र पतंग उडत आहेत, माझे सोबतीला माझे मित्र आहेत। कवी ते सगळं विसरलेला आहे क्षणभरासाठी आणि त्या सुंदर फुलांच्या रंगांनी आणि रूपाने तो खूप म्हणजे खूप मोहित झालेला आहे। त्याला ही सुंदर सुंदर फुलं जी आहेत या गवतामधली माळ रानावरची ही फुलं त्याला खूप आवडलेली आहेत। पुढे बघा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती,
नीळ निळुती एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान अर्पुनी गेले रे. म्हणजे काय, आता इथे हे सांगत आहेत की कवी गवत फुलांचे सुंदर असं वर्णन इथं करतोय. कवी काय करतोय, गवत फुलांचं, गवत फुल म्हणजे काय, गवतामध्ये उगवणारे हे फुलं. तर कवी या गवत फुलांचं सुंदर असं वर्णन करत आहे. आणि काय सांगतोय कवी, की त्या फुलाची हिरवी, नाजूक आणि रेशमासारखी पाने जी आहेत ना, ही वाऱ्यामुळे सळसळत आहेत. कवी काय सांगतोय, त्या फुलांचं खूप सुंदर असं वर्णन करतोय. कवी हे सांगतोय की त्या फुलांची, ती जी काही फुलं जी आहेत ना, त्या फुलांची हिरवी आणि नाजूक जी काही जी पानं जी आहेत ना, ही पानं वाऱ्यामुळे सळसळत आहेत बेटा. गवत आहे, गवतामध्ये फुलं आलेले, तर या फुलांचे जे काही छोटे छोटे पानं आहेत ना, तर हे फुल असेल, या फुलांची पानं असेल, तर ही एकदम नाजूक आहेत. ठीक आहे, हिरवीगार ही पानं आहेत, तर अतिशय नाजूक आहेत. आणि या डोंगरावरती, या माळरानावरती हवेमुळे हे काय होत आहेत, हे सळसळत आहेत. हे सळसळत आहेत. फुलाला निळी पाकळी, चमकदार पिवळे परागकण आणि तळाशी सुंदर लाल पाकळी आहे. फूल जर आपण बघितलं, तर हे जे फूल जे आहेत, हे तुम्हाला जे फुलं जे दिसत आहेत, तर या फुलाला निळ्या रंगाची पाकळी आहे. फुलाला पाकळी कशी आहे, निळ्या रंगाची पाकळी आहे. त्याला चमकदार पिवळे परागकण सुद्धा त्याला आहे आणि तळाशी सुंदर लाल पाकळी आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या रंगाचे, लाल, पिवळा आणि तुमचं निळ्या रंगाचे असे वेगवेगळे फुलं आहेत. आणि उन्हामध्ये या फुलांचे रंग जे आहेत ना, हे जे वेगवेगळ्या रंगाचे फुलं जे आहेत ना, तर उन्हामध्ये या फुलांचे रंग जे आहेत ना, हे अधिकच सुंदर आणि अधिकच आकर्षक दिसतात. खूप सुंदर दिसतात, खूप आकर्षक दिसतात. उन्हामध्ये हे जे रंग जे आहेत ना, अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. मनमोहक सौंदर्य पाहून कवी इतका आनंदित होतो. हे जे सौंदर्य जे आहे फुलांचं, ते हे फुलांचं सौंदर्य बघून कवी एवढा आनंदित होतो, एवढा आनंदित होतो, की तो क्षणभर सगळ्या गोष्टींचा त्याला विसर पडतो. तो सगळ्या गोष्टी विसरून जातो. तो त्या फुलांच्या सौंदर्यामध्ये एवढा मोहित होऊन जातो, की त्याला आजूबाजूचं भानच राहत नाही, की त्याचे मित्र आहेत, ते पतंग उडत आहेत. त्याला ही फुलं जी आहेत, हे वातावरण एवढं छान वाटतं, हे फुलं एवढे आवडतात या गवतामधले, की तो आजूबाजूचा सगळं विसर जो आहे, आपल्या मित्रांचा, मित्र पतंग उडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला विसर पडतो कवीला. ठीक आहे, आणि तो कुठे पाहत राहतो, कवी जो आहे या माळरानावरती, जे हे जे फुलं जे आहेत, रंगीबेरंगी सुंदर सुंदर जे फुलं आहेत ना, याच रंगीबेरंगी सुंदर फुलांवरती कवी काय करतोय, तो त्यांच्याकडेच लक्ष देतोय तो. ठीक आहे, बघा, हा कवीचा पतंग आहे, ही त्याची चक्री आहे, ही सगळी त्याची फुलं आहेत मित्रांनो. आणि कवी किती मोहून गेलाय, किती आकर्षित झाला या फुलांकडे बघून. कवीचं लक्षच नाहीये कुठे. ठीक आहे, वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरुनी शाळा घर सारे. कवी काय म्हणतोय, वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. बघा, कवी म्हणतो की वारा जो आहे, हा गवत फुलाला हलकेच झुलवत असतो. आपण झोका खेळतो, जे झाड असेल, झाडाला आपण दोरी बांधतो, त्याच्यावरती आपण झोका खेळतो आपण, बरोबर आहे. तर कवी इथे सांगत आहे की हा जो वारा जो आहे, हा वारा काय करत आहे, या गवत फुलाला काय करतोय, हळू झोका देत आहे. हा काय करतोय, वारा काय करतोय, या गवत फुलाला झोका देत आहे आणि तो त्याला झुलवत आहे, जणू तो झोपाळ्यावरती खेळत आहे. कोण खेळत आहे, हे जे गवत फुल जे आहे, हे गवत फुल या या माथेरानावरती हे जे गवत फुल जे आहे, हे गवत फुल झोपाळा जो आहे, हा झोका घेत आहे, झोका खेळत आहे, असं जाणवत आहे कवीला. रात्र देखील लहान मुलासारखी होऊन त्या फुलाला अंगाईत गात आहेत. हा, अंगाई गीत म्हणजे काय, अंगाई गीत म्हणजे आई काय करते, आपल्याला आई लहान बाळाला, कुकुळ बाळाला काय करते, जवळ घेते, त्याला गाणं गाणं गात गात त्याला झोपवते आई, बरोबर, त्याला आपण अंगाई गीत म्हणत असतो आपण त्याला. तर रात्र जी आहे, रात्र सुद्धा, रात्रीच्या वेळेला, म्हणजे कवी ते वर्णन करत आहे की जेव्हा रात्र होते, तर ही रात्र सुद्धा, ही रात्र काय करते, एखाद्या लहान मुलासारखं आई आपल्या एका लहान मुलाला कसं जवळ घेऊन गाणं गात गात त्याला झोपवते, तर अगदी ही रात्र काय करते, ही रात्र सुद्धा अगदी या गवत फुलाला लहान मुलासारखं जवळ घेऊन त्याला अंगाई गीत गात गात त्याला झोपवत असते. असंच इथे कवीला वाटतंय. म्हणजे कवीला असं वाटतंय की बघा, ही रंगीबेरंगी फुलं जी आहेत ना, ही किती सुंदर फुलं आहेत, ही रंगीबेरंगी फुलं किती सुंदर आहेत. आणि या सुंदर फुलांना हे काय करत आहेत, या सुंदर फुलांना
काय करतोय, ही जी रात्र जी आहे तर ही रात्र देखील या लहान लहान फुलांना आपलं मूल समजून, लहान मूल समजून यांना अंगाई गीत गात आहे, असाच भास होतोय, असंच वाटत आहे आपल्या या कवीला. गवत फुल इतके निरागस, सुंदर आणि गोड आहे की कवीला सुद्धा पुन्हा लहान मूल व्हावे असे वाटते. कवीला काय वाटतं, ही सुंदर सुंदर फुलं बघून कवीला असं वाटतं की ही सुंदर सुंदर फुलं किती निरागस आहेत, किती गोड आहे, किती सुंदर आहे. तर या फुलांकडे बघून आपल्या कवीला असं वाटतं की मी सुद्धा, म्हणजे कवीने सुद्धा लहान मूल, पुन्हा एकदा लहान मूल व्हायला पाहिजे असं कवीला वाटतं. त्याला त्या गवत फुलासोबत कायम राहावेसे वाटते. कवीला काय वाटतं, कवीला वाटतं की ते जे गवत फुल जे आहे त्या गवत फुलासोबत त्याला कायम म्हणजे कायम राहावं वाटतं. त्यामुळे तो शाळा, घर आणि इतर सर्व गोष्टी क्षणभर विसरून जातो. त्यामुळे तो काय करतो, त्यामुळे तो ज्या काही त्याच्या शाळा असेल, शेवटी कवी जो आहे तो शाळेमध्ये जात असतो, तर तो त्याची शाळा असेल, ठीक आहे, तो त्याचं घर असेल, शाळा असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी जो आहे हा सगळ्या विसरून जातो आणि कवी जो आहे हा पूर्णपणे स्वतःचं भान हरवून त्या गवत फुलांमध्ये मग्न होऊन जातो. तो त्यांच्यामध्ये मग्न होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे हे जे कवी जे आहेत त्याचे मित्र बघा, हा मित्र पतंग उडवतोय, हा पण उडवतोय. आणि या माळ रानावरती आपण जर बघितलं तर या माळ रानावरती हे सगळेच्या सगळे जे फुलं जे आहेत ना, या सगळ्या सुंदर सुंदर फुलांच्या सौंदर्यामध्ये, रूपामध्ये आपला कवी जो आहे हा अगदी भान हरवून गेलेला आहे, स्वतःचं भान विसरलेला आहे, एवढा हा आपला कवी मग्न झालेला आहे. आणि कवीला असं वाटत आहे की या सुंदर सुंदर फुलांना बघून मला असं वाटतंय, म्हणजे कवीला असं वाटतंय की मी पुन्हा एकदा लहान मुलगा व्हायला पाहिजे, असं कवीला इथे वाटत आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्ट तुझला सांगाव्या. बघा, तुझी गोजिरी शिकून भाषा म्हणजे तुझी गोड भाषा शिकून गोष्ट तुझला सांगाव्या, तुला गोष्टी सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. तुझे जे खेळ आहेत हे गवत फुला, तुझे जे काही खेळ आहेत ते तुझे सगळे खेळ जे आहेत हे सगळे खेळ मी शिकून घ्यावे आणि तुझ्यासोबत काही जादू मी तुला शिकवावी. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. हे जे आभाळ जे आहे, हे जे आकाश आहे, याच्यासोबत काय करायला पाहिजे, याच्यासोबत हट्ट करायला पाहिजे, याच्यासोबत हट्ट करायला पाहिजे. आणि खाऊ म्हणजे गंमत जी आहे ही तुझ्यासोबत बसून मी गंमत खायला पाहिजे. तुझे घालून रंगीत कपडे फुल पाखरा फसवावे. तुझे जे रंगीबेरंगी हे फुल गवत फुला, तुझे जसे वेगवेगळे रंग आहेत ना, तर हे तुझे वेगवेगळे रंग जे आहेत ना, तर हे रंगांचे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून मी काय करायला पाहिजे, हे जे फुलपाखरं जे आहेत ना, या फुलपाखरांना मी पकडायला पाहिजे, त्यांना फसवायला पाहिजे. त्यांना फसवणं म्हणजे त्यांना पकडणं. कवी गवत फुलाशी लहान मित्राप्रमाणे बोलत आहे. आता या ओळीमधून आपल्याला हे जाणवतं कवी काय करत आहेत. कवी जे आहे, कवी आता एकदम लहान, म्हणजे त्या ते जे गवताचं फूल जे आहे ना, जसं गवताचं फूल लहान आहे, अगदी लहान मुलाप्रमाणेच कवी काय करत आहे, त्या गवत फुलाशी लहान मुलाप्रमाणे बोलत आहे. तो म्हणतो की मला तुझी गोड भाषा शिकायची आहे. गोजरी भाषा म्हणजे काय, गोड भाषा. कवी म्हणतोय की मला तुझी गोड भाषा जी आहे ती गोड भाषा शिकायची आहे आणि तुला छान छान गोष्टी ज्या आहेत ना, त्या छान छान गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत. गोष्टी तुझला सांगाव्या म्हणजे छान छान गोष्टी तुला सांगायच्या आहेत. तुझे वेगळे आणि मजेदार खेळ शिकायचे आहेत. गवत फुला, तू कशा प्रकारचे खेळ खेळतोस, किती छान छान खेळ खेळतोस, तर तुझे सगळे खेळ जे आहेत ना हे शिकायचे आहेत. हे तुझे सगळे खेळ मला शिकायचे आहेत. आणि तुला जादूही शिकवायची आहे असं कवीला वाटतं. तर तुझं जादू तुझला शिकवाव्या म्हणजे तुझे हे जे छान छान खेळ जे आहेत ना, हे खेळ सगळे मला शिकायचे आहेत आणि तुला जादू जी आहे ही तुला जादू सुद्धा शिकवायची आहे असं कवीला वाटतं. कवीला तुझ्यासोबत आभाळाशी हट्ट करावा, एकत्र खाऊ खावा आणि तुला रंगीत कपडे घालून फुलपाखरांनाही फसवावे. कवी काय म्हणतोय इथे, कवी हे सांगत आहेत की आभाळासोबत हट्ट करायला पाहिजे. कवी काय म्हणतोय की मला आभाळासोबत हट्ट करावासा वाटतोय, आपण एकत्र खाऊ खायला पाहिजे, म्हणजे गंमत खायला पाहिजे. एकत्र म्हणजे कोण, एकत्र म्हणजे कवी आणि हे गवत फुलं. तर कवीला असं वाटतंय की आभाळासोबत आपण हट्ट करायला पाहिजे, आपण दोघांनी मिळून एकत्र बसून आपण खाऊ खायला पाहिजे. आणि जे काही तुझे रंगीबेरंगी कपडे जे आहेत ना गवत फुला, तुला रंगीत कपडे घालून, ठीक आहे, तुला जे तुझे वेगवेगळे रंग आहेत ना, तर तुला रंगीत कपडे घालून फुलपाखरांनाही फसवावे
असं वाटत आहे कवीला. म्हणजे तुला वेगवेगळे जे रंग आहेत ना, तर आणखीन तुला रंगीत कपडे घालून हे जे फुलपाखरं जे आहेत ना, या फुलपाखरांना तुझे घालून रंगीत कपडे, तर हे रंगीत कपडे जे आहेत ना, हे रंगीत कपडे घालून या फुलपाखरांना सुद्धा फसवायचं असं आपल्या या कवीला वाटतं. म्हणजे गवत फुल इतकं सुंदर, गवत फुल इतके सुंदर दिसावे की फुलपाखरांनाही ते खरं फुल आहे की त्यांच्यासारखा एखादा रंगीत मित्र आहे असा भास व्हावा. फुलपाखरांना फसवावे म्हणजे काय? फुलपाखरं कशी रंगीबेरंगी असतात आणि ही फुलांवरती बसतात. तर कवीला इथे असं वाटतं की अरे गवत फुला, तुला असे रंगीबेरंगी मी कपडे घालायला पाहिजे की हे रंग बघितल्यावरती त्या फुलपाखराला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे की खरंच हे फूल आहे की त्यांच्यासारखाच काही रंगीबेरंगी काय आहे, त्यांच्यासारखाच एखादा रंगीत मित्र आहे. फुलपाखरांना पण हा प्रश्न पडला पाहिजे की खरंच हे फूल आहे का त्याच्यावर आपण नेहमी बसतो, की हा आमचा एखादा कोणता मित्र आहे. म्हणजे असं ते प्रश्नामध्ये पडले पाहिजे, असं त्यांना वाटलं पाहिजे, असा भास झाला पाहिजे, असं आपल्या कवीला वाटतं इथं. आणि या सगळ्या गोष्टींमधून हे आपण जर बघितलं तर आतापर्यंत ज्या प्रकारे कवीने वर्णन केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एकच समजतं की कवीचं गवत फुलावरती किती प्रेम आहे आणि गवत फुलांबद्दल कवीला किती आपुलकी आहे. गवत फुलं जी आहेत, गवत फुलं आपल्या कवीला किती किती आवडतात. या गवत फुलांच्या सौंदर्यामध्ये, या गवत फुलांमध्ये कवी जे आहे स्वतःचं भान हरपून गेलेलं आहे. त्याच्या बाजूला मित्र आहेत, मित्र पतंग खेळत आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपले कवी जे आहेत ना, हे सगळं तिथं भान हरपून बसलेलं आहेत. आणि म्हणून इथे कवी सांगत आहेत की गवत फुला रे गवत फुला. इथे आपण जर सुरुवातीला जर बघितलं तर म्हणून कवी काय सांगत आहेत की गवत फुला रे गवत फुला, रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. म्हणून कवी म्हणत आहेत की सांग मला तुझा लळा कसा लागला, मला एवढं लळा म्हणजे काय, मला इतका जिव्हाळा, एवढं प्रेम कसं काय झालं तुझ्याबद्दल गवत फुला, तू किती सुंदर रे, किती निरागस आहेस रे, मला एवढं तुझ्याबद्दल जिव्हाळा कसा काय निर्माण झाला, तूच सांग रे गवत फुला. असं इथे कवी जे आहे हे सांगत आहेत. म्हणजे या कवितेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आपले जे कवी जे आहेत, या कवींनी अतिशय समर्पक आणि सुंदर भाषेमध्ये हे जे गवत फुलं जे असतात मित्रांनो, यांच्या सौंदर्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि कवीला या गवत फुलांबद्दल जी आपुलकी वाटते, जो जिव्हाळा वाटतो, तो जिव्हाळा, ती आपुलकी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला इथे जाणवते आपल्याला. ठीक आहे सर, हे गवत फुलं नाही म्हणजे नेमके कुठे येतात बरं? आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता आपण जर बघितलं, जर तुम्ही छोट्या छोट्या माळावरती गेले, माळ म्हणजे काय, छोटा डोंगर बेटा, माळरान म्हणजे काय, छोटस डोंगर. जर तुम्ही छोट्या डोंगरांवरती जर गेले तर असे गवत आलेले दिसतात आणि या गवतांमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे फुलं आलेले दिसतील, पिवळ्या रंगाचे, केशरी रंगाचे, निळ्या रंगाचे छोटे छोटे फुलं आलेले दिसतील. त्यांनाच म्हणायचं असतं गवत फुलं. जे गवतांच्या आतमध्ये फुलं येतात छोटे छोटे, त्याला म्हणायचं असतं गवत फुलं. ठीक आहे. तर ही जी कविता जी आहे, या कवितेमध्ये तुम्ही जर आपण जर बघितलं तर ही कविता खूप सुंदर अशी कविता आहे. या कवितेचे जे कवी आहेत, ज्यांचं नाव आहे काय, इंदिरा संत. ठीक आहे. तर हे जे आहेत हे त्यांचे अतिशय सुंदर असे हे त्यांचे कविता आहे. ठीक आहे. आणि कवितांबद्दल आपण जर बघितलं तर स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवित्री शेला, मेहंदी, मृगजळ, रंग, बावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी त्यांचे कविता संग्रह आहेत मित्रांनो. इत्यादी त्यांचे कविता संग्रह आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जर अजूनही आपण व्हॉट्सअप चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर 6वी आणि 7वीचं हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे मित्रांनो. या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केल्यानंतर व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करा. जॉईन केल्यावरती तुम्हाला 6वी आणि 7वीशी संबंधित सगळं मटेरियल जे आहे, हे सगळं अभ्यासाचं मटेरियल, हे सगळं साहित्य तुम्हाला अगदी मोफतपणे या चॅनलवरती मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या स्कॅनरला जॉईन करा, या स्कॅनरला स्कॅन करा, चॅनलला जॉईन करा. ठीक आहे. तर ही कविता जी आहे, ही कविता जिचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला, ही कविता इथे आपली संपलेली आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया एका नवीन धड्यासोबत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.